मित्रमैत्रिणींनो नमस्कार. TMF राईस फॉर गुड या मालिकेच्या आजच्या 11व्या भागात मी प्रिया कुलकर्णी तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोतेहो, गेल्या काही भागांपासून टेक महिंद्रा फाउंडेशनच्या शिक्षण विषयक कामाबद्दल आपण जाणून घ्यायला सुरुवात केली आहे. टेक महिंद्रा फाउंडेशनचा अराईज प्रकल्प मुळशीमधल्या जिल्हा परिषदेच्या 14 शाळांमध्ये सध्या राबवला जातोय. आज आपण जाणून घेणार आहोत टेक महिंद्रा फाउंडेशनच्या अराईज प्रकल्पाबद्दल नारी समता मंच या संस्थेच्या टीमकडून. नारी समता मंच ही टेक महिंद्रा फाउंडेशनची पार्टनर ऑर्गनायझेशन असून गेल्या काही वर्षांपासून कातकरी मुलांसोबत त्यांच्या शिक्षणासाठी आणि त्यांच्या विकासासाठी अराईज प्रकल्पातून काम सुरू आहे. तेव्हा जाणून घेऊया नारी समता मंच या संस्थेविषयी आणि या संस्थेच्या कामाविषयी. नमस्कार, मी प्रीती करमरकर नारी समता मंचात कार्यरत आहे. नारी समता मंच ही संस्था गेली 35 वर्ष स्त्री पुरुष समतेचं ध्येय घेऊन काम करते आहे. वेळोवेळी मंचाचं काम विस्तारत गेलं तसतसे ग्रामीण आणि आदिवासाचे काही मुद्दे जसं की आरोग्य आहे, शिक्षण, पंचायत राज, पाणी यासारख्या मुद्द्यांची भर पडली. ग्रामीण आरोग्याच्या मुद्द्यावर काम करताना आम्हाला या स्वच्छंदी पण कुपोषण आणि दारिद्र्यात जगणाऱ्या कातकरी समाजाचं दर्शन झालं. आधुनिक व्यवस्थांशी फारसा संबंध नाही, उद्याची काळजी नाही, सुटी विखरून राहणारी माणसं हे चित्र वेगळंच होतं. कातकरी समाजाबाबत सांगायचं झालं तर त्यांच्याकडे एक म्हण आहे, बामण वशीन तर लिकू मरशील, वाणी वशीन तर तोलू मरशील, पण कातकरी वशीन तर जंगलचा राजा वशीन. पण असं म्हणणारा हा समाज आज वंचितावस्थेत जगतोय. कधी काळी त्यांच्याकडे खैराच्या झाडापासून कात बनवण्याचं कौशल्य होतं, त्यावरूनच नाव पडलं कातकरी. पण ब्रिटिश काळात जंगलातून कच्चा माल मिळण्यावर बंधनं आली आणि दुसरं कोणतंही कौशल्य नसलेला हा समाज जगण्याच्या लढाईत हरवून गेला. मासेमारी, दारू गाळणं, शेती किंवा वीटभट्टीवर मजुरी हे आजचे उपजीविकेचे मार्ग. मात्र स्वतःच्या ओळखीचे कोणतेही सरकारी कागदपुरावे जवळ नव्हते. त्यामुळे मग नागरिकत्वासाठी आवश्यक कागदपत्रे मिळवण्यासाठी मंचाने कातकरी समाजासोबत कामाला सुरुवात केली. 2 वर्षे कायदेशीर लढा देऊन पुणे जिल्ह्यात कातकरी समाजाला जातीचे दाखले मिळण्याचा मार्ग मोकळा झाला. पण ही कागदपत्र मिळाली तरी त्याचा वापर कसा करायचा याच्या क्षमताही निर्माण करायला लागतात. त्यामुळे पुढच्या पिढीनं शिक्षण घेतलं तर याच्यात खूप सकारात्मक बदल होऊ शकेल असं आम्हाला वाटलं आणि या विचारातून कातकरी खेळघर या उपक्रमाची सुरुवात झाली. मुलामुलींना शिक्षणाची गोडी लागावी म्हणून अभ्यासात मदत तसंच अनेक आनंददायी उपक्रम असं या खेळघराचं स्वरूप आहे. बायमा शेळ्यानी गवारीन काटा मजल्यातली शेळ्या व मासारीन. बायमा शेळ्यानी गवारीन नैलालीन काय डोंगराली पाणी पाजी आणीन. बायमा शेळ्यानी गवारीन. कातकरी जीवनाबद्दलची ही गाणी ज्या सहजतेने या मुली म्हणतात त्याच सहजतेने आता पाठ्यपुस्तकातील कविताही म्हणतात. मग ऐकूया वर्षा, मोनिका आणि गीताचं गाणं. नदीच्या शेजारी गडाच्या किंदारी झाडांच्या ओळीत वेळूच्या जाळीत दिवस हा दुपारी जांभळी अंधारी मोडके देऊळ त्यावरी पिंपळ कोण गे त्या थाळी राहोते गे आई. चिंचांच्या शेंड्यांना वडाच्या दांड्यांना ओढणी हालवी कोण गे पालवी. कोण गे जोऱ्याने मोठ्याने शिळ गे वाजवी बाखोरा लाजवी. सारखी किती वेळ ऐकू येती वाळली सोनेरी पान गे सफेरी. मंडळ धरणी नाचती ऐकोनी झाडांच्या सावल्या नदीत कापल्या हका
2007-08 पासून खेळघरांचं काम चालू आहे. 2014-15 पासून टेक महिंद्रा फाउंडेशनचं सहाय्य या कामाला मिळालं आणि कामाला गती आली. सध्या आराईज प्रकल्पामध्ये 6 तर अन्य 2 अशी मुळशी तालुक्यात एकूण 8 खेळघरं चालू आहेत आणि यात सुमारे 200 मुलामुलींचा सहभाग आहे. हा अनौपचारिक शिक्षणाचा प्रयोग आहे आणि तो शाळेला समांतर न करता कातकरी मुलामुलींना औपचारिक शिक्षणात सामावून जायला ही खेळघरं मदत करतील हे नेमकं चित्र डोळ्यासमोर होतं. आता कातकरी खेळघरांसाठी प्रेरक हवेत, शिकवणारे प्रेरक हवेत, तर या प्रेरकांना तयार करण्याचं मोठं काम पालकनीती टीमनं केलं. आमच्या खेळघर तायांना पालकनीतीने प्रशिक्षित केलं आहे. कातकरी मुलामुलींच्या बाबतीत सांगायचं तर घरातली बोली कातकरी आणि शाळेत प्रमाणभूत मराठी ही परिस्थिती असल्याने त्यांची ओढाताण होते. जगण्यासाठी आवश्यक मराठी भाषा येते, पण तरी शाळेतल्या पुस्तकातली भाषा समजणं हे त्यांना अवघडच जातं आणि ती प्रमाण भाषा समजली नाही तर इतर विषय कळणंही कठीण जातं आणि शिक्षकांनाही कातकरी बोली समजतेच असं नाही. यासाठी काय करायचं हा विचार चालू होता. मग आम्ही लहानपणापासून कातकरी मुलं मुली घरात ज्या गोष्टी ऐकत मोठी होतात त्या गोष्टींचा शोध घेतला, त्या संकलित केल्या. कातकरी बोलीला लिपी नाही, त्यामुळे या गोष्टी कातकरी शब्दातच पण देवनागरीत लिहिल्या आणि त्यांचा संक्षिप्त मराठी अनुवाद केला. यातून एक पुस्तक सिद्ध झालं, माझ्या भाषेतल्या गोष्टी. याचा शिक्षक आणि कातकरी विद्यार्थी दोघांनाही उपयोग झाला. या पुस्तकात कातकरी बोलीतले काही उखाणे म्हणजे कोडीही दिली आहेत, ज्याला त्या भाषेत हुकीना असं म्हटलं जातं. कातकरी समाजातील अनुभव, ज्ञान, शहाणपण या कोड्यातून आणि गोष्टीतून प्रतीत होतं. चला तर मग ऐकूया अशीच एक गोष्ट खेळघराची विद्यार्थिनी छाया मोरे हिच्याकडून. माझ्या गोष्टीचं नाव आहे कुकडीबाईने पिलानी गोष्ट. एक बार रह कुकडी तर ती कुकडी 8 बा साखवा काढत. ती कुकडीला 3 आठवडा हे ताना. तिना ज्या साखवा रहत ती त्यातला 7 पिला काढत. तिला 8वा साकू रह तर ती 7 पिला काढत. तर तिला वाटूला लागना की एक साकवातून पिल्लू कासबा बाहेर ये नाही. तिला काळजीबा वाटू लागली. पण श्रोते हो, आपल्याला तर कातकरी बोली कळणार नाही. मग हीच गोष्ट आमच्या खेळघराच्या 2 ताई स्वरांजली आणि सारिका आपल्याला मराठीतून सांगतील. कोंबडीच्या पिल्लाची गोष्ट. एक होती कोंबडी. एकदा तिने घातली 8 अंडी. 7 अंड्यातून 7 पिल्लं बाहेर पडली. 8वं अंड जरा उशिराच फुटलं. त्यातून एक सुंदर पिल्लू बाहेर आलं. पिल्लाला आपल्या रूपाची जाणीव होती. बाकीची पिल्लं तर सामान्य. हे पाहून सुंदर पिल्लू आईला म्हणालं, मी नाही राहणार या खुराड्याच्या गाणीत, मी जाणार राजवाड्यात. आई म्हणाली, बाळा तू लहान आहेस, तू गेल्यावर आम्हाला करमणार नाही. पण पिल्लू तर निघून गेलं आणि कोंबडी बिचारी रडत बसली. वाटेत पिल्लाला आग दिसली. ती म्हणाली, बाळा मला उठायला उशीर झाला, लाकडं नाही आणता आली. तू माझ्यात थोडी लाकडं टाक म्हणजे मी जळत राहीन. पण पिल्लू न ऐकताच पुढे निघून गेलं. मग त्याला भेटला एक झरा. तो म्हणाला, बाळा मला उठायला उशीर झाला, जरा माझ्या वाटेतले दगड दूर कर, मग मी जोरात वाहीन. पण पिल्लू काही थांबलं नाही. पुढे त्याला भेटला वारा. तो म्हणाला, बाळा मला उठायला उशीर झाला, जरा वाटेतली झुडपं काढ, मग मी जोरात वाहीन. पण पिल्लू त्याच्याकडेही दुर्लक्ष करून पुढे गेलं आणि राजवाड्यात पोहोचलं. त्याच वेळी राजाला कोंबडी खाण्याची इच्छा झाली. राजाच्या आचार्याला हे पिल्लू दिसलं. त्याने ते पकडून एका भांड्यात विस्तवावर ठेवलं. पिल्ल्याला बसू लागले चटके. ते घाबरलं, पण आगीला म्हणालं, ताई तू मला वाचव. पिल्लाची दशा कळल्यावर आग विझून गेली. पिल्लाचा जीव भांड्यात कोंडल्यासारखा झाला. मग त्याला आठवला वारा. आपली विनवणी ऐकून वारा जोरात आला आणि त्याने झाकण उडवून लावलं. पिल्लू उडी मारून बाहेर आलं. आचारी म्हणाला, कमाल झाली, आग विझली, झाकण उडालं, पिल्लू पळालं. तोही पिल्लाच्या मागे धावला. पळता पळता दोघे पडले पाण्यात. पिल्लू पाण्याला म्हणालं, हे पाण्या तू मला वाचव. मग पाण्याने त्याला वाहत आणून घरी सोडलं. त्याला पाहून इतर पिले नाचू लागली. पिल्लाने सारी हकीकत सांगितली. आग, वारा, पाणी यांच्यासाठी मी काय करू असं पिल्लाने आईला विचारलं. कोंबडी म्हणाली, बाळा आता तू मोठा झालास, रोज पहाटे सगळ्यांच्या आधी उठून बांग दे, म्हणजे सगळे उठून कामाला लागतील. त्याप्रमाणे पिल्लू वागू लागलं. मग कळलं का तुम्हाला रोज पहाटे कोंबडा का आरवतो ते? अशा आमच्या ताई खेळघरात मुलांशी समरस होऊन काम करतात.
खेळघराचं सातत्य ठेवण्यासाठी गावात राहणाऱ्या सुशिक्षित महिलांना हे काम द्यावं असं ठरलं आणि हा प्रयोग सध्या तरी अपेक्षेपेक्षा यशस्वी झालाय. कोंडूर, पढारवाडी, अनगाव, लव्हार्डे, बेलवडे आणि मोहळनगर येथे सुशिक्षित महिला आणि तरुणी या कामासाठी पुढे आल्या. तसंच शाळेशी साधलेल्या संवादातून बहुतेक ठिकाणी शाळेतच खेळघर घ्यायला शिक्षकांनी आनंदानं संमती दिली. त्यामुळे शाळेतील मुलांची उपस्थितीही वाढली. बिगर कातकरी लोकांनी कातकरी मुलांसाठी हे प्रयत्न करणं ही सामाजिक बदलाची नांदीच आहे. या सगळ्यात खेळघर ताई आणि स्थानिक शिक्षक यांचा फार मोठा वाटा आहे. नमस्कार, मी सुदाम राजाराम पवार, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लवार्डे येथे 10 जुलै 2007 ते 14 जून 2016 अखेर कार्यरत होतो. मी रुजू झालो तेव्हा शाळेचा पट 27 होता. सगळी मुले अर्थातच बिगर आदिवासी होती. जवळच एक कातकरी वस्ती आहे. वस्तीतील मुले शाळेत क्वचितच येत. 3 ते 4 मुलं 4थी-5वी पर्यंत गेली होती, पण त्यांना फक्त सही करता येत होती. या मुलांनी शिक्षण प्रवाहात यायला हवं ही माझी तळमळ होती. समाजात अंधश्रद्धा, व्यसने हे प्रश्न होतेच, पण अगदी रोजचे व्यवहार पाहिले तर आपण किती कमवतो, त्याचा वापर कसा करतो हाही फारसा विचार ते करत नव्हते. वस्तीत स्वच्छता अभावानेच होती. मी वस्तीवर जाऊ लागलो. त्यांची भाषा कळत नव्हती. ते सगळी बुजावणेपणे हळूहळू त्यांचा विश्वास मी संपादन केला. त्यातून काही जण शाळेत येऊ लागले, पण म्हणावा तसा प्रतिसाद नव्हता. याच काळात नारी समता मंचाशी माझा संपर्क आला. त्यांना कातकरी शिक्षणात काम करायचे होतेच. मग आम्ही विचार विनिमय केला आणि खेळघराची सुरुवात झाली. मुलांनी येऊन गप्पा गोष्टी कराव्या, बोली भाषेतून हळूहळू त्यांना प्रमाण भाषेकडे आणावे या अपेक्षेने काम सुरू झाले. त्याबरोबर वैयक्तिक स्वच्छतेवर भर दिला. पालकांशी संवाद साधून मुलं नेहमी शाळेत येतील हे बघण्याची विनंती केली. हे करण्यात खेळघर ताई महत्वाची भूमिका बजावत आहेत. गणित, भाषा तसेच अन्य कौशल्ये विकसित व्हावी म्हणून वेगवेगळे खेळ, चित्रकला, रंगकाम, वस्तू बनवणे या उपक्रमामुळे मुलांना रस वाटू लागला. शाळेत त्यांची उपस्थिती वाढत चालली. आज लवार्डे शाळेचा पट 50 पर्यंत गेला आहे. त्यात 90% कातकरी मुले आहेत. विशेषतः म्हणजे एकही मूल शाळाबाह्य नाही. कातकरी समाजातला अजून एक मोठा प्रश्न म्हणजे बालविवाह. विशेष सांगायचे म्हणजे अनिता वाघमारे ही माझी पहिली कातकरी विद्यार्थिनी 12वी पर्यंत शिकली आणि 18 वर्ष पूर्ण झाल्यावर तिने लग्न केले. याच वस्तीतील काही कातकरी मुले 12वी पर्यंत शिक्षण घेत आहेत. उच्च शिक्षणासाठी पुण्याला जायचे काहींच्या मनात आहे. आज मुलं आत्मविश्वासाने शिकत आहेत. छान मराठीत व्यक्त होत आहेत. बाहेरच्या जगात मिसळण्याच्या संधी त्यांना मिळत आहेत. याचा मला आनंद वाटतो. माझ्यासारख्या शिक्षकाच्या तळमळीला खेळघराची साथ मिळाल्यामुळे आज हा बदल दिसतो आहे. आज घराघरात ज्ञानाचा दिवा पेटलेला आहे. त्याबद्दल मी समाधानी आहे.